हॅलो नमस्कार, मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये किचनची डीप क्लीनिंग करत आहे। बरेच दिवस झाले किचन कडे लक्ष दिलं गेलं नव्हतं आणि गावी जाऊन आले त्यानंतर तर किचनची हालत खूपच खराब झाली होती। तर त्यासाठी मी नॉर्मल क्लीनिंग पेक्षा डीप क्लीनिंग करायला घेतली। तर त्यासाठी इथे मी आधी जे खाली कंटेनर आहे ते सगळे चेक करून काढून घेते आहे आणि जे सामान आहे वरती पॅकेटवाला त्याला एका टबमध्ये ठेवून घेते। त्यानंतर मग जे आपण कंटेनरमध्ये डाळी आहेत, कडधान्य आहेत, तर त्यांना मी डीमार्टच्या हे पिशव्या साठवून ठेवल्या असतात त्याच्यामध्ये भरून घेते आहे आणि त्यांना देखील एका टबमध्ये भरून एका ठिकाणी ठेवत आहे आणि कंटेनर जे जसे रिकामे होत आहे तसे सिंक एरियाकडे त्यांना शिफ्ट करते। याने जागा पण जास्त जाणार नाही आणि आपल्याला पण कळत जाईल की आपल्याला अजून किती क्लीनिंग करायचं बाकी आहे। त्यानंतर जे पण माझ्याकडे स्टीलचे डबे होते, पितळी डबे होते, त्यातला देखील सगळा सामान मी काढून घेतला आहे आणि तसंही गावी जाण्या अगोदर मी सगळं मोस्ट ऑफली किराणा जो होता तो संपवून गेले होते, म्हणजे आल्यानंतर मग नवीन भरू शकतो आपण, त्या पद्धतीनेच मी तयारी केली होती। पण आपल्याकडे थोडाफार सामान असतं त्यासाठी इथे टबचा वापर केला आहे आणि डीप क्लीनिंग केल्याने मला देखील कळून जाईल की घरात किती सामान शिल्लक आहे, त्यानुसारच मग आपण पुढचा सामान किराणा माल आहे तो भरू शकतो। तर अशा रीतीने स्टीलचे सगळे डबे रिकामे करून घेतले आहेत आणि त्यांना देखील सिंक एरियाकडे ठेवून घेतलं आहे। आता इथे जी मांडणी आहे त्याच्यात लायनरसाठी मी पेपर वापर करत असते। तर पेपर देखील खराब झाला होता, त्याला देखील मी रिमूव्ह करून घेते आहे आणि नवीन पेपर याच पद्धतीने कटिंग करून परत आपण अंथरून देऊ। खालच्या साईडला पण मी पेपरच अंथरला होता तर तो देखील काढून घेत आहे। मांडणीवरचे लायनर्स काढून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित डीप क्लीनिंग मांडणीची देखील करून घ्यायची आहे। तसंही आपण लायनर लावलं होतं त्यामुळे मांडणी आपली एवढी खराब होत नाही, परंतु कॉर्नर्स जास्त खराब होतात किंवा तिथून कीड यायची संभावना असते। तर त्यासाठीच मी इथे डेटॉल, विनेगर प्लस विम जेल आणि पाणी असं एक सोल्युशन क्रिएट केलं आहे आणि या होममेड सोल्युशननेच पूर्ण मांडणी मी एकदा सुक्या कपड्याने आणि त्यानंतर ओल्या कपड्याने अशा रीतीने स्वच्छ करून घेणार आहे। आणि अशा रीतीने जर आपण क्लीनिंग करतो तर मैत्रिणींनो बरेचदा आपल्याला 3 ते 4 महिने बघायची गरजच नसते, कारण 3 ते 4 महिने डेफिनेटली आपलं किचन खूप छान स्वच्छ राहतं। हां, आपल्याला 15-20 दिवसात जी बेसिक क्लीनिंग करायची असते तेवढीच आपल्याला वरच्यावर करायचं असतं। जास्त डीपमध्ये जशी आता आपण करतोय एवढी क्लीनिंग करायची गरज उरत नाही। म्हणजे की बेसिक क्लीनिंगमध्ये मी फक्त कंटेनर पुसून घेणार किंवा मग लायनर साफ करून घेणार, तेव्हा मी लायनर काढून अशा रीतीने डीप क्लीनिंग करत नाही। 3 ते 4 महिन्यानंतरच अशा रीतीने डीप क्लीनिंग करत असते। आता अजून माझे कंटेनर घासायचे बाकी आहेत, त्याच्या आधी मी मांडणी पण पुसून घेत आहे, सोबतच जे जाळं असेल किचनमध्ये ते देखील काढून घेत आहे आणि धूळ वगैरे असेल तर एकदा झाडूच्या मदतीने अशा रीतीने प्रत्येक भिंत साफ करून घेते आहे। बऱ्याचदा आपण गृहिणीचं मन अगदी फ्रस्ट्रेटेड होऊन जातं किंवा आळस खूप आपल्याला येऊन जातो आणि त्यात जर घर इतकं खराब असेल तर आपल्याला काम करायची इच्छा देखील होत नाही। तर असं बऱ्याचदा नेगेटिव्ह एनर्जीमुळे पण येत असतं। तर यासाठी मी काय करत असते की असं काही फील आलं मला किंवा आळस चढला तर मी सरळ घराची क्लीनिंग करायला घेते। दुसरी गोष्ट म्हणजे जी माझ्या किचनसाठी किंवा घरासाठी नको आहे ती वस्तू मी लगेचच डिस्कार्ड करते। मग ते काही कंटेनर्स असेल, काही वस्तू असेल, ते असं छोटे मोठे कपडे असतील, बरंच वस्तू असतं आपल्या घरामध्ये की जे खराब होऊन जातं, तुटून जातं, फाटून जातं। तर अशा रीतीने त्या वस्तू आपण लगेचच डिस्कार्ड करून द्यायच्या। ह्याने काय होतं तर आपल्याला जी नेगेटिव्ह एनर्जी असते आपल्या घरातली ती पण लगेचच तिथून रिमूव्ह व्हायला सुरुवात होते
आणि दुसरी गोष्ट म्हणजे घर जेव्हा आपण संपूर्ण क्लीन करून घेतो त्यानंतर मग एक वेगळाच ऑरा तयार होतो, वेगळी एनर्जी तयार होते पॉझिटिव्ह। आणि आपण पहिलेपासून ऐकत पण आलो आहे की जिथे घर स्वच्छ असतो तिथेच लक्ष्मीचा वास असतो असं म्हणून। आणि एवढं प्रसन्न घर पाहिल्यानंतर आपलं मन देखील प्रसन्न होतं आणि नवीन कामं करण्याची देखील आपल्याला ऊर्जा मिळते। तर अशा रीतीने जे पण काही कंटेनर्स होते ते मी सगळे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि वाळायला ठेवून घेतले आहे। आता येतं ते म्हणजे किचनच्या वरच्या गॅसच्या वरच्या कपाटांकडे। तर इथे कंटेनर मोस्ट ऑफली कमी आहेत माझ्याकडे खूप इकडच्या भागामध्ये। तर जे पण काही आहे त्यांना फक्त पुसून स्वच्छ करून ठेवते आहे, कारण की कपाट आहे त्यामुळे मग धूळ एवढी साचत नाही। फक्त जे लायनर्स वगैरे आहे तिथे काही थोडाफार कचरा असेल तर तो मी साफ करून घेते आहे आणि पुन्हा व्यवस्थित रचून ठेवून घेते आहे। तर ताईंनो, ही जी मी ट्रिक तुम्हाला शेअर केली आहे की काही पण आपल्याला मनाला नेगेटिव्ह एनर्जी किंवा मग फ्रस्ट्रेटेड झाल्यासारखं वाटलं त्यावेळेला कुठली पण छोटी मोठी वस्तू आपण डिस्कार्ड करायची आहे जी नाही कामाची आहे घरासाठी। तर हा माझा खूप ट्राईड अँड टेस्टेड फॉर्म्युला आहे आणि बऱ्याचदा रिसर्चमध्ये देखील सांगितलं गेलं आहे। बऱ्याचदा आपण गृहिणींचं कसं असतं की ही वस्तू आज नाही तर 2 दिवसांनी कामात येईल किंवा मग पुढे कामात येईल, त्याचं आपल्याला यूज आहे। पण ठीक आहे, काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला कामात येऊ शकतात तर त्या आपण ठेवतो, पण सगळंच जमा नाही करू शकत आपण। ज्यांचे क्वालिटी खराब झाली आहेत किंवा मग ती खूपच खराब कंडिशनमध्ये होत आली आहे तर त्या वस्तूंना आपल्याला डिस्कार्ड करावंच लागतं। किंवा मग ती वस्तू घरासाठी आपल्याला युजफुल नाहीच आहे तरी देखील 4-6 महिने त्यांना जस्ट सांभाळून ठेवायचं याला काही अर्थ नसतो। तर मी 6 महिन्याचा फॉर्म्युला यूज करत असते की 6 महिने जर मला ती वस्तू वापरात नाही आली तर मी ते डिस्कार्ड करून देत असते। 6 महिन्यात कधीतरी जर आपल्याला लागली तर आपण तिला युजफुल सांगू शकतो। तर अशा रीतीने मी डिस्कार्डचा देखील फॉर्म्युला यूज करते आणि हा फॉर्म्युला फक्त कंटेनर्सला वस्तूला नाही तर कपड्यांना देखील हाच आपण वापर करू शकतो की 6 महिने जर एखादा कपडा आपण नाही यूज करत आहे तर आपण त्यांना कोणाला देऊ शकतो चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर, आणि नाही तर काहीतरी दुसरा यूज करू शकतो आपण। तर इथे मी जे कंटेनर्स डिस्कार्ड करणार आहे त्यांना लगेचच पिशवीत पॅक करून घेतले आहेत। त्यानंतर मग येतात ते ट्रॉलीमध्ये जे कंटेनर्स आहे त्यांचं बारी, तर ते सगळे मी काढून घेत आहे आणि कुठले रिकामे करून मला स्वच्छ करायचे आहे, कुठले ऑलरेडी स्वच्छ केले आहेत हे सगळं मी इथे कॅल्क्युलेशन मांडत आहे। तर अशा रीतीने पूर्ण किचनमधले जे जे काही कंटेनर्स आहे आज मी तेच सगळे काढून घेणार आहे, सामान काढून तेच सगळे डीप क्लिनिंग करून घेणार आहे। आणि ताईंनो, किचनच्या डीप क्लिनिंगचा मी तुम्हाला 2 ते 3 पार्टमध्ये व्हिडिओ शेअर करत आहे। आजच्या पार्टमध्ये फक्त मी कसे कंटेनर्स स्वच्छ करून घेते, जाळं जळमट काढून घेते, प्लस वस्तू डिस्कार्ड करायच्या असेल तर त्या कशा काढून घेते, लायनर्स काढून कशी स्वच्छता करते हे सगळं शेअर केलं आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही सगळा सामान मी कसा ऑर्गनाइज करते तर ऑर्गनायझेशनच्या याच्यावर व्हिडिओ असेल। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।